भावा बहिणींनो, आम्ही रानामध्ये जागल करता म्हणजे राखण करता. तिकडं आमची एकरभर कपाशी खतम केली, डुकरानं मोड केली. आता आम्ही मंदामध्ये हे अशी कपाशी बागवली. आता थोडंसं दगड आहे, बापू अंग टाकलं. आत्ता रातचे 2:30 वाजले भावांनो. आता का करते उपाय नाही राहिला. हे बघा कपाशी वल्ली झाली, हे बघा खरं पाणी सांडतंय कपाशीवर. हां, आणि दव लागून राहिलं मला. हे बघा हात वर ह्या पाणी सांडलं पा. आत्ता दिसलं तुम्हाला सांडलं पाणी, आता थेंब सांडला पाय बघा दिसतं तुम्हाला. खराब कंडिशन आहे. तर पाणी आलं पा हाताले. आता कॅमेरा आपला धड नाही त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल कदाचित, पण सांडत आहे पाणी. आता कसं आहे उपाय नाही. आता दव लागून झाले भावांनो, थंडी खूपच लागून झाली. पण आता नाही राव तर काय करायचं, पोटाचा घास आपला शेवटी. पोटाचा आपला घास वाचन तर कसं आपल्याला पोटाला खाली भेटन. आता कसं आहे 2 दिवस आम्ही जागल नाही केली ना, आमच्या कपाशी एक बुण अर्जत नाही. काही फायदाच नाही होत आम्हाला. का 1.5 क्विंटल कापूस निघला, वरचे बुंड लागले. मेहनत केली, इकून तिकून कर्ज काढलं आणि फवारण्या चालू आहे. ते तर आमचं हे डुकरं नाव निकाल लावला. कर्ज द्यायचं कसं खंडवाचं, शेतीचा खर्च पुन्हा कसा आहे. यावर्षी पावसामुळं जास्त खर्च लागला शेतीला आपल्या. ज्या फवारण्या आणि फवारण्या धुवून टाकत जाय. त्याची सुद्धा गेली फवारणी म्हणजे फुकट, त्याच्या पहिली एक गेली म्हणजे फवारणी फुकट ना. फवारण्या फुकटच, खर्च भक्कम, उत्पन्न कमी यावर्षी. त्यातही पुन्हा अमृत पॅटर्न शेती आहे. अमृत पॅटर्न शेतीला जास्त खर्च येत नाही, पण यावर्षी पाण्यामुळे खर्च वाढला आमचा नाव. आणि उत्पन्न आता का होते माहीत नाही. आता उत्पन्न आता बरे बोंड लागले होते मेहनत घेतल्यामुळे. आता 4 फवारण्या मी दिल्या शेवटच्या पोळ्या झाल्यानंतर. त्याच्या पहिलं 7 का 8 दिले का 10 दिले का फवारण्या नुसत्या. फायदा काही नाही, नुसतं वाहून जाय फवारण्या. तर आता पोळ्या झाल्यानंतरच मला 5-6 हजार खर्च आला फवारणीले. तर आता त्याचा पैसा उधार होऊ नये. पैसा द्यायचा कसा आणि कसं करायचं काही पटून नाही राहिलं मला. आता कसं आहे नाही राव, सापा चिलताचं भय. डुकरं पुन्हा 25 डुकरं पुन्हा नावनं तिकडं कपाशी मोडून टाकली. 25 डुकरं. तर आता हे असे आंबट डर येत आहे. म्हणजे झोपणं लागल्यामुळं डोळ्यात झोप येतात, पण आंबट डर येतात भावांनो. आता डोळे खायला लागले, असे खात होता डोळे. का करते का आता खराब कंडिशन आहे भावांनो. आता जीवन